श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज सत्य तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठी आले आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, खूप आनंदाची बातमी आज तुला मिळणार आहे. पण काय आहे ना ती बातमी, तुला जर ऐकायची असेल तर तुला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल. एकदा तरी हा स्वामींचा पूर्ण संदेश ऐक. कदाचित आजचा दिवस तुझ्या जीवनातील एक नवीन दिशा, ऊर्जा देणारा दिवस असणार आहे. योगायोगाने हा संदेश तुझ्यापर्यंत आलेला नाही. स्वामी समर्थांच्या कृपेनेच तू हे शब्द ऐकत आहे आणि तुझ्या मनावरती याचा खूप मोठा परिणामसुद्धा होणार आहे. स्वामींचे नामस्मरण करा आणि पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐका. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरू नकोस. ज्या आनंदाच्या बातमीची तू वाट पाहत आहेस तीच आता तुला मिळणार आहे. त्याची चाहूल लागायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. मी तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकल्या आहेत. योग्य वेळ आली की त्याचं सुंदर फळ तुला मिळणार आहे. प्रत्येक वेळेस तुझी जी इच्छा आहे ती मला सांगायची गरज नाही. आपल्या आईला कळतं की बाळाला काय हवं आहे. संयम ठेवा. उशीर होत आहे म्हणजे नाकारत नाही ना. माझी योग्य वेळ आली की तुला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. तुझ्या घरात सुख, शांती, समाधान, वैभवाने पुन्हा भरून जाणार आहे. ज्या कामासाठी तू खूप प्रयत्न केलेस त्याच कामामध्ये तुला आज यश प्राप्त होणार आहे किंवा यशाचे दरवाजे उघडणार आहेत. भूतकाळातील दुःख विसर आणि नवीन आनंदाची चाहूल लागली आहे त्याकडे लक्ष दे. नकारात्मक विचारांपासून आता दूर राहा. ते तुझ्यापर्यंत येऊन देऊ नको. सकारात्मक विचारांची तुझ्या आयुष्यामध्ये आता एंट्री होणार आहे. कोणाचाही द्वेष कधीही करू नको. क्षमा केल्याने तुझे मन नक्कीच हलके होणार आहे. रोज श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण कर. कारण तू जेव्हा माझे नामस्मरण करशील ना, त्यातच तुझ्या आयुष्याचा चमत्कार दडलेला आहे. तुझ्या कष्टाचे चीज आज होणार आहे. आतापर्यंत अनेक कष्ट केले, मेहनत केली, पण त्याचं सर्व फळ तुला मिळणार आहे. तुझे कष्ट कधीही वाया जाणार नाही. पैशांची, धनसंपत्तीची कधी चिंता करू नको. ते आज तुझ्याकडे नाही तर आज दुसऱ्याकडे आहे आणि ते उद्या तुझ्याकडे येऊ शकतो. संपत्ती आली म्हणून कधीही गरिबाला विसरू नको. कुटुंबातील मतभेद प्रेमाने मिटतील. घरात पुन्हा आनंदी वातावरण होईल. कोणावरही आंधळा विश्वास कधी ठेवू नको. संकट आलं तरी धैर्य सोडू नकोस. कारण प्रत्येक संकटाच्या मागून सुखाची चाहूल ही येतच असते. म्हणून संकटांना कधीही पाठ फिरू नकोस. त्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न कर. नेहमी इतरांना मदत करत राहा. कर्म चांगले ठेवले की आपल्याच आयुष्यामध्ये सुखाचे दिवस वाढत असतात. तुमचे आरोग्य नक्कीच सुधारणार आहे. आरोग्याच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या आता पूर्ण होणार आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही फक्त माझ्या नामस्मरणाने केली ना तरी खूप झालं. तुला लवकरच अशी बातमी मिळणार आहे जी तुझ्या चेहऱ्यावरती खूप सारे हास्य आणि आनंद घेऊन येणार आहे. ही बातमी तुमच्या घरामध्ये एक नवं चैतन्य घेऊन येणार आहे. विश्वास कधीही सोडू नकोस. कारण जोपर्यंत तुझा विश्वास आहे ना तोपर्यंत प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. श्रद्धा आणि सबुरी यामुळे यश प्राप्त होत असतं. स्वामी म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक पावलाच्या सोबत आहे. मी कधीच तुला एकटं सोडत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून चिंता करणं सोडून दे. सर्व काही माझ्यावरती सोड आणि फक्त चांगले कर्म करत राहा. योग्य वेळी मी तुम्हाला अपेक्षापेक्षाही खूप मोठे सुख देऊन जाईन. फक्त एकदा स्वामींवरती विश्वास ठेवून बघा. विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, जर हा संदेश तुझ्या मनाला शांतता दिली असेल तर आजच एकदा मनापासून श्री स्वामी समर्थाचा जयघोष करायला विसरू नका. श्रद्धा ठेवा आणि सत्कर्म करत राहा. सत्कर्माचा मार्ग हा योग्य असतो. त्यावरती सुख हे खूप वेळेने मिळत असतं. आपल्याला वाटत असतं की आपल्या शेजारील लोक देवाची पूजा करत नाही, देवाला बघत नाही, तरी ते सुखी आहे आणि माझ्याच आयुष्यामध्ये एवढं दुःख का? तर त्याचं कारण असं आहे की हे कलियुग आहे बाळा. कलियुगामध्ये कोणीही कोणाचं नसतं. कली ज्याचीच भरभराट करतो तो कधी देवाचं नाव घेत नाही.
मग आपल्या शेजारचे लोक देवाचं नाव घेत नाही म्हणून कलियुग त्याचं भरभराट करतो. पण देव त्याचं भरभराट करतो जो नेहमी त्याचे नामस्मरण करतो. फक्त त्याला वेळ लागतो. मग असं समज की तू देवाच्या दरबारात आहेस. जरी वेळ लागला तरी चालेल, पण तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. या कलियुगामध्ये तू देवाचं नामस्मरण करणारा भक्त आहेस म्हणून तुला देव कधीही एकटं सोडणार नाही. सहमत असाल तर आत्ताच 5-5 असे टाईप करा. व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच आपल्या समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.